टरबूज उत्पादनात युवा शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी। चंद्रपूरचा शेतकरी वर्षातून दोनदा घेतोय पिकांचं उत्पादन। मालेगावमध्ये गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलनाचं आयोजन। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना आमंत्रण। नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था। धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। राज्यामध्ये वीज मागणीचा उच्चांक। विजेच्या मागणीने 28,000 मेगावॅटचा टप्पा ओलांडला। उन्हाचा पारा वाढल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ। नागपूरमध्ये जीबीएसचे 2 नवीन रुग्ण। जीबीएस आजाराचा विळखा होतोय घट्ट। शेअर मार्केटमध्ये सलग 5 महिने मोठी घसरण। भांडवली बाजारात 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर। अतिपर्जन्यमानामुळे मुंबईत खड्ड्यांची समस्या। मुंबईतील खड्डे प्रश्नावर पालिकेची सारवासारव। सुधारित शिक्षक संच धोरणाला तीव्र विरोध। ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा घाट। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार परिणाम। केदारनाथ मंदिराचं उत्पन्न 5 वर्षात झालं दुप्पट। मार्च 2021 पासून आतापर्यंत उत्पन्नात दुप्पट वाढ। भारत-पाक सामना विजयानंतर तरुणांची हुल्लडबाजी। नागपूरमध्ये गर्दीवर फटाके फेकल्याप्रकरणी 5 जणांवर कारवाई। राज्य अल्पसंख्याक आयोग ॲक्शन मोडमध्ये। अनियमितता असलेल्या शाळांवर आयोगाच्या वतीनं कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।